हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. मला माझा छोटासाच अनुभव आहे. हा, कुठून मी बोलताय ताई तुम्ही? मी नागपूरवरून. अच्छा अच्छा. हा हा हा. मी आपल्या चॅनल वरती सॉरी ग्रुप वरती केला होता आधी शेअर, हा, अच्छा. आणि चॅनल वरती शेअर करायचा राहिला होता. मी केला होता तुम्हाला फोन एक 2-3दा, तर तुम्ही नाही, म्हणाला मध्ये ना होता ते माझे की जॉईन दुसरे. करा म्हणून. हा हा. काय मी झालं, आधीच माझे जॉईन ना 2 केलेलं होतं. नंबरचे सासरे आजारी होते, अच्छा. त्यामुळे मला मग ते घेता नाही आले अनुभव. नाही, घेत होत्या तुम्ही त्या दिवशी. अच्छा घेत होत्या, पण मला वेळ झाला होता. मी 9:45ला फोन केला होता एकदा, अच्छा. आणि त्याच्यानंतर 2 दिवस परत केला होता. हो का. हा हा हा. तर मग राहूनच गेलं. मला वाटतं तुम्ही फक्त गुरुवारलाच घेता ना? नाही नाही, रोज घेते ताई. रोज घेता ना? रोज घेते, फक्त हे असं काही प्रॉब्लेम आले फॅमिलीचे ना, मग तर नाही. मात्र थोडस हे होऊन जातं. कारण हो, आता फॅमिलीला आपण पण महत्व संसारिक देणं आहे. गरजेचं आहे. हो हो, बरोबर आहे. आपल्याला संसार करून परमार्थ करायचा आहे. हो, बरोबर, अगदी बरोबर. माझा अगदी छोटा अनुभव आहे. हा हा हा. सांगा ताई. माझी मुलगी आहे 5 वर्षाची. अच्छा. हा हा. यावर्षी रंगपंचमी म्हणजे होळीचा दिवस, रंगपंचमीचा दिवस राहतो, त्या दिवशी शक्यतोवर सगळे दवाखाने वगैरे बंद राहतात. बरोबर बरोबर. हा. आणि तिला ना लेफ्ट साइडला पोटामध्ये, म्हणजे ते लास्ट वाली पासडी नसते का, हो हो, तिथे पाचळ. हा. तिथे दुखायला लागलं होतं, आणि ती सुजली पण होती. अरे म्हणजे तिला बापरे. श्वास घ्यायला पण तिला खूप त्रास होत होता. आणि केवढी आहे ती? रडाई. आ किती वर्षाची आहे? 5 म्हणजे तेव्हा 5.5ची होती ती. अच्छा अच्छा. हा हा हा. तर तिला खूप त्रास होत होता, श्वास पण नव्हती घेऊ शकत, रडत होती नुसती. अरे अरे आणि अरे. सकाळी ती रंगपंचमी खेळली हा हा पप्पासोबत तिच्या. हा. मग ताप पण चढला होता तिला. अरे. थोडस ऊनच राहते ना 12 वाजेपर्यंत. बरोबर. हो हो हो. 2 वाजतापासून मग दुखायला लागलं. मी असं करते, स्वामी समर्थांचं करते. हा हा. त्या दिवशी मी म्हटलं, देवा आता काय करू मी, कारण रंगपंचमी असल्यामुळे दवाखाने सगळे बंद आहे म्हटलं. बंद. बरोबर. आणि माझे मिस्टर कशाच फार लक्ष देत नाही, हा हा. त्यांना अशी चिंता वगैरे वाटत नाही. म्हटलं आता मी काय करू. स्वामी हम्म. म्हटलं, आता पोरीचं एवढं दुखून राहिलं, श्वास घ्यायला त्रास होत आहे, परत ताप पण चढलेला आहे म्हटलं. हा हा. मग देवाजवळ घेऊन तिला, म्हणजे देवघराजवळ घेऊन बसली तिला अशी मांडीवर, आई ग. हा आणि माळ वगैरे केली, तारक हा मंत्र म्हटला, हा. आणि ती जी विभूती राहते ते तिच्या हो हो. त्या ठिकाणी चोळली, अच्छा. हा हा. आणि हात ठेवून तारक मंत्र म्हटला. अरे वा. हा हा. तर तिला म्हणजे संध्याकाळपर्यंत थोडस कमी आराम. त्रास व्हायला लागला. अरे मग वा. अचानक असं जास्त लांबही नाही जावं, थोडस घराच्या जवळ थोडस असं हा चालतच जावं लागते. हा तर हा. तिथे एक दवाखाना पण सुरू होता त्या दिवशी. अरे वा. मग तिथे त्यांना दाखवलं, तर ते काही फारसं असं नव्हतं, नॉमिनल असं दवाखाना केला. हो हो. त्यांनी औषध लिहून दिलं, ते देण्याचं काम नाही पडलं. अरे वा. मग तिला घरी आणलं. हा. मग जे तारक मंत्राचं तीर्थ केलेलं होतं ते मी तिच्या पूर्ण अंगाला चोळलं. अरे वा. तर तिचा ताप पण उतरून गेला. बघा. आणि दुसऱ्या दिवशी तिला हा. श्वास घ्यायला पण त्रास नाही झाला, रात्री झोपली छान. अरे वा. रात्री पण परत हात ठेवून म्हंटल मी, हा हा. आणि अंगाला पण चोळलेला होता. तिला दुसऱ्या दिवशी अजिबात त्रास नाही झाला. अरे वा. बघा किती श्वास स्वामींची. पण नॉर्मल, व्यवस्थित. अरे वा. तो एक सगळ्यात बेस्ट अनुभव. खरंच खरंच. आणि तसे मी पारायण वगैरे करते, तर आधी नुसतं चंद्रकोर यायची. मी हा हा. म्हणायची, इतके छान छान फुलं येतात, आपल्या ग्रुपवरती टाकतात ना हो सगळेजण, हो छान छान हो हो. फुलं येतात. मी म्हटलं, एवढे छान छान फुलं माझ्या याच्यात कधीच नाही. मग हा. निदान म्हटलं चंद्रकोर सोडून दुसरं काहीतरी यायला पाहिजे. मग काय तसं अजिबात काहीच नव्हतं येत. हा मग 2-3दा हे सापाचं आकृती अशी हा हा 2-3दा. हा. आता थोडस, त्या दिवशी म्हणजे पहिल्यांदा खूप छान फुल बनलं होतं, पहिल्यांदा आता अच्छा. एवढ्यात. हा 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 हा. आणि पराठ्यावर बरेचदा स्वामींची तिची आणि ओम आलेले आहेत बरेचदा. एका दिवशी एकाच पराठ्यावर 3 ओम आले होते बापरे. मग फोटो काढला का तो? स्पष्ट. मी तो नाही काढला, सिंगलवाल्या ओमचा काढलेला आहे. अच्छा अच्छा. हा हा. पाठवून ठेवा. एका दिवशी 3 आले होते, आणि स्वामीची प्रतिकृती 2-3दा आलेली आहे. अरे तर वा. त्याचे पण फोटो, एक फोटो काढला, तर बाकीचे नाही काढलेले. हा 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 हा. पाठवून ठेवा तर जे हा असतील ते. एवढा छोटासाच अनुभव आहे छोटा माझा. नाही, पण तो एवढ्याशा बाळाला काही झाल्यावर त्या आईचा काय जीव कासावीस होतो त्या आईलाच माहिती. आणि ताई ती माहितीये का, तेव्हापासून तिला हे वाटते, थोडस हा. तिचं पोट दुखायला लागलं. तिला नेहमी असं पोट दुखत राहते तिचं, थोडस पोट दुखायला लागलं, मम्मी हात ठेव ना म्हणते तारक आई मंत्र. ग. बघा.
नाहीतर तरी पण अंधाराला. चांगली चेक करून घ्या एकदा. केलं होतं चेक, तर मग त्यांनी हम्म. इन्फेक्शन सांगितलं होतं. अच्छा, हा. मुलं काय हम्म. काही पण खातात ना, त्यांना कळत नाही. हात हम्म. धुणं वगैरे एवढ्या छोट्या मुलांना अजून घरचं कळत नाही. जेवण करत नाही, त्यांना चिप्स वगैरे ते हो, पॅकेट हो, लागते, हो. आणि हात धुवायला सांगितलं तर नीट धुत नाही. नाही, हो, बरोबर आहे. आणि तिला नेहमीच तिचं पोट दुखत राहते. हो ना? काही नाही, जशी हम्म. जशी मोठी होईल तसं एकदम तिला कळायला लागलं ना, की मग काही त्रास होणार नाही. खूप छान ताई, खाण्याचा मी खूप शेअर प्रॉब्लेम आहे, करते. खातच नाही ती. हो, हो. हां, ते तर आहेच मुलांचं. खरंय. हां, मी शेअर करते ताई. हो, हो. हां, थँक्यू श्री ताई, स्वामी तुम्ही कॉल समर्थ ताई. रिसीव्ह केला. श्री स्वामी समर्थ.